शिव 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 किती वर्ष हे उष्ट अन्न खाणारेस, किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणारेस, कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूडवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. लक्षात ठेवा, या वेळेस आता पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते काढून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब हो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढू नको का त्या आंबेडकराचं? आंबेडकर साहेब काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. चोर जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची. यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातनं नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. अगं माया नो शिकून या तुम्ही विवाह
ही पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीने फुले केले पाणी चौदार तळाचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला दिला भीमराया माझा भीमराया भीमराया माझा भीमराया इकडे काय करतोस? परिषद तर तिकडे आहे. तू इकडे काय करतोय? तुझे आई वडील कुठे? ते तिकडे उभे आहे. तुझ्या आईवडील कुठे आहे? ते पण तिकडे उभे. चल. तू येतो. पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. कसली भीती? आपल्या लोकांची. हा, तू तुला त्रास देत नाही? तेही करायचे करतो. मेलेल्या जनावर ओढत नाही म्हणून करायचे ते. नवीन नवीन कपडे घातले म्हणून करायचे ते. त्या वेळेला माझ्या आईबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकलं. तेव्हापासून आम्ही कुठेही जातच नाही. बरं, बरं. तू हो पुढे, ते आलं. नक्की ना? ये लवकर, मी वाट बघते. बापरे, जास्त आहे तुझी. भीमराया माझा भीमराया रामू, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल, हे ध्यानात ठेव. साहेब, तुमचे एक संस्कार आहे माझ्या. तुमच्या या पुस्तकांची त्याची आण घेऊन मी सांगते साहेब. या समद्यांचा सौंदर्य भाव, समद्यांची काळजी घेऊन. भीमराया माझा भीमराया शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जग. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका
तूच सकल न्यायदायका सूर्य तू शिल्पकार तू भारताचा सत्वमुख नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेज तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माणसानं माणुसकीने वागवावं या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज परंपरेच्या तळागाळात रुजलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. भीमराया